नमस्कार. आपण रोज कॉम्प्युटर वापरतो. पण पण खरं तर पडद्यामागे बरंच काही चालू असतं नाही का? अगदी खरंय. आपण फक्त समोरचं बघतो. हो. तर आज आपण जरा सिस्टम सॉफ्टवेअर आणि विंडोजच्या काही काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. आपल्याकडे काही नोट्स आहेत, थोडी प्रश्नोत्तरं आहेत. त्यांच्या आधारे बोलू म्हणजे हा सगळा जो काही प्रकार आहे त्यात थोडी स्पष्टता येईल. नक्कीच. सुरुवात करूया सिस्टम सॉफ्टवेअरपासून. चालेल? हो हो. बरं. तर सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय? हे असं सॉफ्टवेअर आहे जे आपल्या कॉम्प्युटरचं खरं इंजिन चालवतं. म्हणजे सगळं बॅकग्राऊंडचं काम, रिसोर्सेसचं व्यवस्थापन म्हणजे मेमरी, प्रोसेसर वगैरे हे सगळं सिस्टम सॉफ्टवेअर बघतं. अच्छा. आणि यात ऑपरेटिंग सिस्टम तर येतेच, पण काही इतर उपयुक्त प्रोग्राम्स पण असतात. त्यांना युटिलिटीज म्हणतात. हो. कधीकधी सर्व्हिस प्रोग्राम्स असंही ऐकायला मिळतं. हां. युटिलिटीज. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असते ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे OS. आपण रोज वापरतो. पण तिची मुख्य जबाबदारी काय असते नक्की? अगदी. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एका मॅनेजरसारखी आहे बघा. तिचं पहिलं काम म्हणजे कॉम्प्युटरचे सगळे रिसोर्सेस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर या सगळ्यांवर लक्ष ठेवणं, त्यांचं वाटप करणं. ओके. दुसरं म्हणजे आपल्याला म्हणजे वापरकर्त्याला कॉम्प्युटरशी बोलायला, संवाद साधायला एक सोपा मार्ग देणं. ग्राफिकल इंटरफेस असतो की नाही? हो. GUI. बरोबर. किंवा मग कमांड लाईन. आणि तिसरं, आपण जे ॲप्स वापरतो, वर्ड प्रोसेसर, ब्राउझर, त्यांना चालण्यासाठी एक बेस, एक प्लॅटफॉर्म पुरवणं. म्हणजे मी एकाच वेळी वर्डमध्ये काहीतरी लिहितोय आणि मागे गाणी पण ऐकतोय. हे OS मुळे शक्य होतं. ते मल्टीटास्किंग म्हणतात त्याला. अगदी बरोबर. मल्टीटास्किंग ही OSची एक खूप महत्वाची क्षमता आहे. हं. यामुळेच एका वेळी अनेक ॲप्लिकेशन्स आपण वापरू शकतो आणि तेही व्यवस्थितपणे. हं. अर्थात यामुळे रिसोर्सेसवर थोडा ताण येतो. म्हणूनच OSचं मॅनेजमेंट स्किल इथे महत्वाचं ठरतं. हे महत्वाचं आहे. आता OSला मदत करणाऱ्या काही युटिलिटीजबद्दल बोलूया का? आपल्या नोट्समध्ये बॅकअप प्रोग्रामचा उल्लेख आहे, जे आपण अनेकदा करायचं विसरतो. हो ना. आणि ते किती महत्वाचं आहे. बॅकअप प्रोग्राम्स आपल्या फाईल्सच्या सुरक्षित प्रती म्हणजे कॉपीज तयार करतात. अच्छा. समजा हार्ड डिस्क क्रॅश झाली किंवा फाईल करप्ट झाली तर हा बॅकअप आपल्याला वाचवतो. डेटा गमावण्यापासून वाचायचा हा खरंच उत्तम मार्ग आहे. बरोबर. आणि जागा वाचवण्यासाठी फाईल कंप्रेशन प्रोग्राम्स असतात, हो ना? अगदी. फाईल कंप्रेशन. त्याने फाईलची साईज कमी होते, म्हणजे स्टोरेज वाचतं आणि मोठ्या फाईल्स इकडून तिकडे पाठवणं पण सोपं होतं. हो. आणि अर्थातच अँटीव्हायरस. हो. अँटीव्हायरस प्रोग्राम्स तर हवेतच आपल्या सिस्टमला व्हायरसपासून वाचवण्यासाठी. व्हायरसपासून संरक्षण खूपच गरजेचं आहे आजकाल. आणि ते अपडेटेड ठेवणंही तितकंच महत्वाचं. नक्कीच. यात आणखी एक प्रकार येतो ट्रबल शूटिंग किंवा डायग्नॉस्टिक प्रोग्राम्स. हे काय करतात नक्की? हे प्रोग्राम्स म्हणजे आपल्या कम्प्युटरचे डॉक्टरच म्हणा ना. ते सिस्टममधल्या अडचणी ओळखायला मदत करतात. अच्छा. आणि बऱ्याचदा त्या अडचणी मोठ्या होण्याआधीच. याचं एक उदाहरण म्हणजे डिस्क डिफ्रॅगमेंटर. डिस्क डिफ्रॅगमेंटर. हे नाव ऐकलंय कुठेतरी. हो. म्हणजे काय होतं, आपण फाईल्स सेव्ह, डिलीट करतो तेव्हा हार्ड डिस्कवर त्यांचे तुकडे तुकडे होतात. म्हणजे फ्रॅगमेंट्स. डिस्क डिफ्रॅगमेंटर हे तुकडे एकत्र आणतो, जागा व्यवस्थित करतो. याने काय होतं की डिस्कमधनं डेटा वाचण्याचा स्पीड थोडा सुधारू शकतो. जुन्या हार्ड ड्राईव्हवर याचा जास्त परिणाम दिसतो. अच्छा, समजलं. आता विंडोजच्या काही स्पेसिफिक फीचर्सकडे वळूया. व्हर्च्युअल डेस्कटॉप्स हे खूप कामाचं वाटतंय. हो, नक्कीच. व्हर्च्युअल डेस्कटॉप्समुळे आपण एकापेक्षा जास्त डेस्कटॉप स्क्रीन तयार करू शकतो. म्हणजे कामासाठी एक वेगळा, घरी वापरण्यासाठी दुसरा, असं वेगळं करता येतं. अरे वाह. टास्क व्ह्यू वापरून हे करता येतं. खूप सोपं आहे. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष विचलित होत नाही. हे छान आहे. आणि समजा आपण गडबडीत एखादा प्रोग्राम सेव्ह न करताच बंद करायला गेलो तर विंडोज आपल्याला आठवण करून देतं. लगेच एक मेसेज येतो, तुमचं काम सेव्ह करायचं आहे का? असा विचारणारा. हो हो येतो. आणि आपण हो, नाही किंवा रद्द यापैकी काहीतरी क्लिक करेपर्यंत तो प्रोग्राम बंद होत नाही. छोटंसं वाटतं पण महत्वाचं आहे. डेटा वाचतो आपला. खरंच. डेटा सुरक्षेसाठी अजून काय आहे विंडोजमध्ये? बिटलॉकरचा उल्लेख आहे नोट्समध्ये. हो, बिटलॉकर. हे एक एन्क्रिप्शन टूल आहे. म्हणजे ते आपल्या पूर्ण हार्ड ड्राईव्हला किंवा काही विशिष्ट फाईल्सना पासवर्ड लावून सुरक्षित करतं. ओके. म्हणजे लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तरी आपला डेटा दुसऱ्या कोणाच्या हाती लागत नाही सहजासहजी. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूपच महत्वाचं आहे. आता फाईल प्रकारांबद्दल. CSV म्हणजे काय असतं?
CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. हा ना. डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये साठवण्याचा एक साधा आणि कॉमन मार्ग आहे. हा. यात प्रत्येक व्हॅल्यू कॉमाने वेगळी केलेली असते. स्प्रेडशीट सॉफ्टवेअरमध्ये डेटा घेताना किंवा देताना याचा खूप वापर होतो. अच्छा. आणि शॉर्टकटबद्दल बऱ्याच जणांना वाटतं की शॉर्टकट बनवला की मूळ फाईलची जागा वाचते. हो, हा एक कॉमन गैरसमज आहे. शॉर्टकट म्हणजे फक्त मूळ फाईल किंवा प्रोग्राम उघडायची एक लिंक असते, एक पॉइंटर. म्हणजे फक्त एक वाट दाखवणार. अगदी. त्याची स्वतःची साईज अगदी कमी असते आणि मूळ फाईलच्या आकारात त्याने काहीही फरक पडत नाही. तो फक्त सोयीसाठी असतो. हे स्पष्ट झालं. आणि शेवटचा मुद्दा, बॅकअप कधी घ्यावा? नियमितपणे तर घ्यावाच, पण विशेषतः कधी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी महत्त्वाची फाईल तयार करता किंवा तिच्यात मोठे बदल करता, तेव्हा लगेच बॅकअप घ्यायला हवा. ओके. डेटा तयार झाला किंवा बदलला की लगेच त्याची एक कॉपी सुरक्षित करणं ही चांगली सवय आहे. उत्तम. आजच्या या चर्चेतून आपण सिस्टम सॉफ्टवेअरचं महत्त्व, OSची भूमिका, मल्टीटास्किंगची सोय आणि मग बॅकअप, कम्प्रेशन, अँटीव्हायरस सारख्या युटिलिटीजची गरज हे सगळं समजून घेतलं. हो. आणि सोबतच विंडोजमधले व्हर्च्युअल डेस्कटॉप्स, बिटलॉकर, शॉर्टकट सारख्या गोष्टींवरही बोललो. नक्कीच. आणि या सगळ्या माहितीनंतर एक विचार येतो मनात, की संगणकाच्या या तांत्रिक बाजू समजून घेतल्यावर आपण फक्त एक साधं काम करणारा वापरकर्ता न राहता एका जाणकार वापरकर्त्याप्रमाणे कॉम्प्युटरशी जास्त चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो का? म्हणजे आपल्या रोजच्या वापरात, कामाच्या पद्धतीत या माहितीमुळे काही फरक पडेल का? यावर विचार करायला हरकत नाही, नाही